आज यायचं आपण या ठिकाणी व्यासपीठावरती मी मान्यवरांना विनंती करेन सन्माननीय रमेश शेठ मात्रे पिसार भाई यांना की आपण आपल्या शुभाचे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं। वेल आमिर वेल कारण मॅच ज्या प्रकारे पाहायला भेटला मॅच आपल्या बाजूला झुकवला टाय केला आणि त्याच्यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधला ज्याने सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं तो ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ही ट्रॉफी आपण पाहतो आरके ट्रॉफी निश्चित यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाली आहे। या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने खूप चांगली क्षेत्ररक्षण दाखवलं प्रेक्षकांची मन जिंकली। मी विनंती करेन सन्माननीय प्रकाश माते साहेबांना की आपण आपल्या शुभाचे ही ट्रॉफी देण्यासाठी सन्मानित करण्यासाठी पुढे यावं। या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू द पिसारवे संघाचा राकेश पाटील। निश्चित या ठिकाणी राकेश जायचं प्रकाश मात्रे यांच्या शुभाचे या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे। निश्चित आज आनंदाचा सोहळा पिसारवेच्या गावामध्ये निश्चित दिवाळीचा सण देखील साजरा केला जाईल। आज कामगिरी खूप चांगली राहिली आहे या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज निश्चित आपण पाहतो ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली प्रेक्षकांची मन जिंकली मोठमोठ्या फलंदाजांना त्यानं या ठिकाणी दूध चालली तो ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेमधला डान्सर संघाचा एकही खेळाडू नाही आहे तर या ठिकाणी पिसारवे संघाचा एकही खेळाडू नाही आहे या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू द नावा संघाचा वैष्णव भोईर। 12 विकेट या स्पर्धेमध्ये त्याने घेतल्या तो वैष्णव भोईर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय। मी सन्माननीय विजय शेट्टी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभाची ट्रॉफी द्यावी। विजय शेट्टी यांच्या शुभाचे ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल। बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरला तर निश्चित आपण पाहणार या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांक ज्या या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी झाली तर निश्चित आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच्यानंतर फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफ्या या ठिकाणी बॅलन्स होऊया। तर चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली सेमी फायनलमध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं गावदेवी अंजूर संघ रोकेश प्राईज 25,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित केलं जाईल। मी विनंती करेल आमच्या मान्यवरांना भानुशेठ पाटील बाप्पा मोरया यायचं आपण समोर तसेच भास्करजी दरे साहेब गत्तशेठ पाटील आपण पुढे यावं आपल्या शिवाचे या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल। चतुर्थ क्रमांक या स्पर्धेतला ठरलाय गावदेवी अंजूर संघ। तर या स्पर्धेतला तृतीय क्रमांक ज्याला देखील सेमीफायनल मध्ये परास्त व्हावं लागलं निश्चित या विभागातील एक नामवंत संघ गावदेवी पिसारवे संघ रोकेश प्राईज 25,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या संघाला देखील सन्मानित केलं जाईल। विनंती करेन यायचे संघटक आणि विनंती करतो मी पुन्हा एकदा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी शेठ एनडी पाटील साहेब यायचं आपण पुढे तसेच आमंत्रित करतो मी आणि त्यांच्याचकडनं तुषारसाठी देखील 2,000 रुपयाचा रोकेश प्राईज होता शेवटचे 2 चेंडू डॉट फेकल्यात तसेच या संघासाठी रमेश माते साहेबांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक रोकेश प्राईज आपण पाहतोय 25,000 आणि भव्य ट्रॉफी शेठ एनडी पाटील तसेच रमेश माते साहेबांना विनंती करतोय आपण सर्वांनी पुढे यावं आणि ही ट्रॉफी द्यावी। तर निश्चित आपण पाहतो या स्पर्धेमधला रनर अप संघ खूप चांगला मॅच पाहायला भेटला आज ती मॅच प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि या स्पर्धेतला रनर अप संघ ठरला गावदेवी
संघाचे अमोल आपण यायचे लगेच. तो बेस्ट बॅट्समन अमोल 95 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्यात. खूप चांगली कामगिरी केली. तर मी सन्माननीय या ठिकाणी विनंती करेल प्रकाश मात्रे साहेबांना की आपण पुढे यावं. ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो प्रकाश शेट्टी यांना की आपण ही ट्रॉफी द्यावी. तर या स्पर्धेतला मित्र मॅन ऑफ द सिरीज असेल एलईडी टीव्हीचा मानकरी कोण. 352 खेळाडू मैदानावरती आले होते. सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली. तर मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतला ठरलाय ज्याने खूप चांगली कामगिरी केली. तो मॅन ऑफ द सिरीज डान्सर संघाचा एकही खेळाडू नाहीये. तर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज नावा संघाचा एकही खेळाडू नाहीये. मॅन ऑफ द सिरीज ज्याने या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली. 84 धावा 5 विकेट. तो ठरला स्पर्धेचा मानकरी आणि निश्चित राकेश बोरजी. 84 धावा 5 विकेट ही त्याची कामगिरी होती आणि राकेश बोरजी ठरलाय या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज. मी सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे आणि भाई विनंती करेल आपल्याला की आपण आपल्या शुभाची ही ट्रॉफी आणि ही एलईडी टीव्ही देऊन सन्मानित करावं. वेल राकेश अतिशय चांगला खेळ झाला. 84 धावा आणि प्लस 5 विकेट ही त्याची कामगिरी होती. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरलाय आपण पाहतो निश्चित आणि त्याच्यात उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज ठरला. या स्पर्धेतला चॅम्पियन संघ जय गणेश्वर बाप्पा मोरया संघ आरके ट्रॉफीचा विजेता संघ यायचा आपण व्यासपीठावरती मी भाई राजकुमार भाई आणि तसेच सतीश शेठ म्हात्रे यांना विनंती करेल. तसेच रमेश शेठ म्हात्रे आणि सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपला सर्वांचा हातभार असावा. ही ट्रॉफी आणि 1 लाख रुपये देऊन सन्मानित करावं. निश्चित आपण पाहतो या ठिकाणी चॅम्पियन संघ ठरला. या स्पर्धेतला खूप चांगली कामगिरी पाहायला भेटली आणि आज आपण पाहतो निश्चित या ठिकाणी आपण पाहतो ही स्पर्धा आरके ट्रॉफी यशस्वीता पार पाडली गेली. 5 दिवस ज्यांनी उपस्थिती दाखवली. समालोचन आमचे पंच असतील, मंडप डेकोरेशन असतील, पिच क्युरेटर असेल, त्याच्यानंतर डीजे असेल, त्याच्यानंतर आमचे स्कोरर असतील आणि पूर्ण आयोजक या सर्वांचं मनापासून आभार. आणि ही स्पर्धा निश्चित आपण पाहतो हे आयोजन खूप चांगलं होतं. बरेच आयोजनासाठी मेहनत घेतली गेली. खास करून आपण पाहतो कबीर पाटील असतील आणि निश्चित धन्यवाद योगेश. सर्वांचं कौतुक करेन खास करून आयोजकांचं की ज्यानं अथक परिश्रम घेतले. आमचे बिंदास्तरे असतील, कबीर पाटील असतील, आमचे निलेश दवणे असतील, राकेश दवणे, अक्षय दवणे, मोहन भोईर असतील, आमचे महेश दवणे असतील, समेत रोशन दवणे असतील, तेजस असतील, आमचे विकास तरे असतील, अविनाश तरे असतील. सर्वांची सातत्यानं मेहनत राहिली 5 दिवस आणि ही स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा आणि या स्पर्धेनं उंची गाठली आणि फायनल देखील त्याच प्रकारचा झाला आणि या स्पर्धेची चर्चा सातत्यानं होईल यात शंका नाही. एक सफल आयोजन या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालं. तर निश्चित हे आयोजन या ठिकाणी मात्र समाप्त होत आहे आणि सर्वांचं आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या तमाम खेळाडूंचं मी मनापासून कौतुक करतो आणि ही स्पर्धा या ठिकाणी मात्र समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.